सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. मी ईश्वरदास महानुभाव आपल्या सर्वांचं महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागामध्ये आपण अशा एका भक्ताची माहिती घेणार आहोत ज्या भक्ताची स्वयं श्री चक्रधर स्वामींनी स्तुती केलेली आहे. असे भक्त क्वचितच असतात की ज्या भक्ताची स्तुती परमेश्वराने करावी. तर असा हा भक्त कोण आहे, कुठला आहे, त्याच्याकडे असे काय गुण होते की ज्यामुळे स्वामींना त्याची स्तुती करावीशी वाटली, हे सर्व जाणून घेणार आपण या भागामध्ये, या चरित्रामध्ये. तर चला तर मग आपल्या या चित्राला सुरुवात करूया. सर्वांना एक विनंती आहे की लगेच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल बटन अवश्य दाबा. कारण की जसं मी तुम्हाला हा प्रवचनाचा दररोज व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल. आणि शेअर करायलाही विसरू नका. तुम्हीही या चरित्राचा लाभ घ्या आणि दुसऱ्यालाही घेऊ द्या. चला तर मग आपण चरित्राला सुरुवात करूया. भांडारेकारा भेटी. स्वामींची आणि भांडारेकारांची भेट झालेली आहे. मग गोसावी ते थोणी भांडारेयासी बीजे केले. मग स्वामी ते थोणी म्हणजे स्वामी मनसळला होते. त्या मनसरवरून स्वामी भांडाऱ्यासी बीजे केले, भंडाऱ्याला गेले. गोसावियांचा कटिप्रदेशी सुडा. स्वामींचा कटिप्रदेशी म्हणजे कमरेला एक सुडा होता. श्रीमुगुटी सुडा, श्रीमुगुटावरही एक सुडा होता. गोसावी भांडारेकारांच्या आवारासी पाणीपात्रासी बीजे केले. स्वामी भांडारेकारांच्या आवाराला, त्यांच्या घरी गेले भिक्षेसाठी. त्या नाव निळभट्ट. ते भांडारेकारांचं नाव काय होतं तर त्यांचं नाव होतं निळभट्ट. ते काणव, ते ब्राह्मण होते. आणि कोण्या शाखेचे होते तर काण्णव शाखेचे ब्राह्मण होते. सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो मी. इथे जसं सांगितलं की निळभट्ट भांडारकर हे काण्णव शाखेचे होते, तसं दुसरं कोण काण्णव शाखेचं होतं बरं? जर माहिती असेल, आपल्या मानव पंथामध्ये त्यांना एक फार मोठं स्थान आहे. ते कोण होते काण्णव शाखेचे? कृपया माहिती असेल तर कमेंट मध्ये अवश्य त्यांचं नाव लिहा. तो भांडारेकाराच्या ब्राह्मणी भांडारेकारा लागी अंघोळी पाणी सारिले होते. त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीने भांडारेकारांच्या अंघोळीसाठी पाणी सारलेलं होतं. भांडारेकारासी अभ्यंगाची आयती होत असे. त्यांच्या अंघोळीसाठी पाणी काढलेलं होतं. अभ्यंग स्नानाची तयारी चालू होती. भांडारेकारी उत्तरासंगे धोत्र घातले असे. भांडारेकारांनी उत्तरासंगे धोत्र घातलेलं होतं, प्रावरण केलेलं होतं. उत्तरासंग म्हणजे डाव्या हाताहून उजव्या हाताकडे असं धोत्राचा काठ असा घेऊन असा टाकलेला होता. ओसरीवरी बैसवणी पोथी वाचित होते. ओसरीवर बसून भांडारकार पोथी वाचत बसलेले होते. तवार्थू अवगमेना. मनामध्ये एक शंका होती, एक प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं त्याच्यामध्ये काही उत्तर सापडत नव्हतं. तो अर्थू मागील फाकी असे मनामध्ये जो प्रश्न होता त्याचा अर्थ, त्याचं उत्तर मागच्या पानावर होतं. ते पुढील फाकी पाहत होते, परंतु निळभट्ट भांडारेकार हे पुढच्या पानावर पाहत होते. तो भांडारेकाराच्या ब्राह्मणी गोसाव्यासी पाणीपात्र दिधले. भांडारेकारांच्या पत्नीने स्वामींना भिक्षा वाढलेली आहे. परी ते गोसाव्यांची वास ऐसी धाती या दृष्टी न पाहातीची. परंतु भांडारेकार धावत्या दृष्टीनेही स्वामींकडे बघत नव्हते. त्यांच्या पत्नीने स्वामींना भिक्षाही वाढली, तरी पण एवढे तल्लीन झालेले होते धर्मग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये, की धावत्या दृष्टीनेही त्यांनी स्वामींकडे पाहिलेलं नाही.
मग गोसावी सावमया बीजे करोणी म्हणितले, भट्टो मागील फांकी पहा. मग स्वामी सावमे बीजे करुणी निळभट्टांच्या थोडस जवळ गेले आणि मग काय म्हणतात, भट्टो मागील फांकी पहा, मागच्या पानावर बघा, असं स्वामी म्हणतात. आणि तेही गोसावियाकडे प्रतोणी पाहिले आणि गोसाविया ते देखिले. आणि असा शब्द कानावर आल्यानंतर भंडारेकार स्वामींकडे पाहतात आणि स्वामींकडे बघितल्यानंतर ते पोटी म्हणितले, म्हणजे मनात विचार करतात, ज्ञातार. ते विचार करतात की हे ज्ञातार होती. स्वामी हे काय आहेत, ज्ञातार आहेत, म्हणजे ज्ञानी आहेत. काळू रुसला. त्यांना जो मनामध्ये प्रश्न पडलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना सापडत नव्हतं. ते पुढच्या पानावर बघत होते, उत्तर मागच्या पानावर होतं. स्वामींनी सांगितलं मागच्या पानावर बघा, त्यावेळेस त्यांनी मागच्या पानावर पाहिलं, उत्तर सापडलं आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की ज्ञातार होती म्हणजे 100% हे खूप मोठे ज्ञानी प्रकांड पंडित असतील नाही तर होती म्हणजे आहेतच. काळू रुसला मा काळा ते बुझावून निघाले. यांच्यावर काळ रुसला की हे काळालाच बुझावून निघाले, म्हणजे समजावण्यासाठी निघाले की मला घेऊन जाऊन. की काळाची वरी रुसले की हेच काळावर रुसलेले आहे असते असे दिसतात. असं ते स्वामी दिसत आहेत त्यांना. अवयव गळले असती त्या वार लाविले असती. स्वामी म्हणतात, हे निळभट्ट भंडारेकार मनामध्ये म्हणत आहेत, अवयव गळले असते. ज्यांचे अवयव गळलेले आहेत, कुष्ठरोग लागल्यामुळे त्यांना वार लाविले असती, म्हणजे ठराविक वार या घरी लावलेले आहेत की यांच्या घरून जाऊन त्यांनी भोजन घेऊन जावं जेवण्यासाठी. तेही उपाशी मरत नाही. भोजनार्थी भोजन मिळे. ज्यांना जेवण्याची इच्छा आहे त्यांना जेवण मिळते. मायान मिळे. त्यांनाच का बरं मिळत नसेल. तरी माझे हितक्ष होती. सर्व लोक ज्यांना हातपाय ज्यांचे गळून गेले, बोट धरून गेले, त्यांनाही जेवण मिळते. ज्यांना भूक लागली त्यांनाही जेवण मिळते. मायान मिळे. यांना काही भेटत नसेल का बरं. नाही, हे काय मोठी गोष्ट नाही. यांना तर 100% अन्न जेवण मिळतच असेल. परंतु मग हे गावोगावी घरोघरी का फिरत आहे. मग यांच्या मनामध्ये कल्पना येते, विचार येतो. तरी माझे हितक्ष होती, तर मग हे नक्कीच माझे हितक्ष आहे, म्हणजे माझे हित पाहणारे आहे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात यावर, बाई भंडारेकारा दर्शना सवे ज्ञातृत्व सुहृदत्व हितक्षत्व ये तिन्ही उमटली. स्वामी बाईसांना म्हणतात, बाई भंडारेकारा दर्शना सवे, दर्शन झाल्या क्षणी ज्ञातृत्व सुहृदत्व आणि हितक्षत्व ये तिन्ही उमटली. ज्ञातृत्व म्हणजे काय, तर हे ज्ञानी आहे. सुहृदत्व म्हणजे काय, तर माझ्याविषयी सु म्हणजे चांगली ज्यांच्या हृदयामध्ये भावना आहे असे ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, त्याला सुहृदत्व म्हणतात. हितक्षत्व, हितक्षत्व म्हणजे हित, ज्यांचं माझ्या हितावरच अक्ष म्हणजे डोळा आहे असे ये तिन्ही उमटली. असे तिन्ही भंडारेकारांना तिथं अशा प्रतीती आली, अशी निष्ठा आली, अशी समज आली. ऐसे जाणितले, अशी त्यांना जाणीव झाली. तैसेची गोसावी बीजे केले, तसंच स्वामी तिथून निघून गेले. तेही गोसाविया सरिसे निघाले. भंडारेकार लगेच त्यांच्या मागेही निघाले. त्याची ब्राह्मणी दारवठावरी आली. त्यांची ब्राह्मणी घरांच्या दरवाजापर्यंत आली. तेही म्हणितले. ब्राह्मणी म्हणते, त्यांची पत्नी म्हणते, काही तुम्ही के निघाले ती. का हो, तुम्ही कुठे निघालात. तुम्हा पाणी सारिले असे, तुमच्यासाठी पाणी सारिले असे, आंघोळीसाठी पाणी काढलेलं आहे. गोसावी मागुती वास पाहिली. अशी ते ब्राह्मणी म्हटल्यामुळं स्वामी तर समोर जात होते, परंतु मागून आवाज आल्यामुळे स्वामी वळून पाहतात. तेही म्हणितले आणि मागे स्वामी वळून पाहतात. आणि यावर मग नंतर ब्राह्मणी अशी बोललेली आहे. यावर निळभट्ट भंडारेकार बोलतात,
हे येतुके दिस तुम्हा पासी होते, आम्ही इतके दिवस तुमच्या पाशी होतो. आता जयाचे तया सवे निघाले, आता आम्ही ज्यांचे होतो त्यांच्या सोबत निघालेले आहोत. तुम्ही राहा, तुम्ही घरीच राहा. आणि ती या शब्दासरीची राहिली. आणि तिये म्हणजे त्या भंडारेकरांची पत्नी तिये शब्दासरीची राहिली, घरी थांबली. मग महादायसी पुसिले, यावर महादायसा विचारतात, हाजी तिये राहिली आणि शब्दासरीची राहिली कैसी जी. महादायसांना आश्चर्य वाटते आणि म्हणून ते विचारतात, हाजी ती राहिली म्हणजे भंडारेकरांनी त्या ब्राह्मणीला राहिली म्हणजे थांब असं सांगितलं आणि ती राहिली म्हणजे शब्दासरीची कशी काय राहिली. ती शब्दासरीची कैसी राहिली जी, कस काय राहिली शब्दासरीची. कारण बाया तर काही एका शब्दात ऐकत नाही. म्हणून महादेशांना आश्चर्य वाटलं, बाई आणि एका शब्दात राहिली, ही तर अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांना महादेशांना आश्चर्य वाटलं आणि म्हणून हा प्रश्न स्वामींना इथे महादेशांनी केलेला आहे की बाई माणूस आहे, ते स्वतःचा नवरा घर सोडून जात आहे, स्वतःचा पती घर सोडून जात आहे आणि पती म्हणत आहे थांबा, म्हणलं की लगेच थांबली, असं कसं शक्य झालं. यावर स्वामी महादेशांच्या या शंकेचं निरसन करतात, या प्रश्नाचं उत्तर देतात. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई तिये आज्ञा घरे की. ते जे घर होतं, ते जे निळवट भंडाऱ्याचं घर होतं, या घरामध्ये परंपराच अशी होती आज्ञा घरी किंवा मग आज्ञाधरी. ती सर्व आज्ञाधर होती किंवा त्या घरामधले सर्व आज्ञाला मानणारे होते निळभट्टांच्या. तयांची काढली रेग ओलांडली ती. भंडारेकरांनी काढलेली रेग ओलांडत नव्हते, एवढे आज्ञाधारी होते सर्व. मग तैसीची गोसावी देवकी तळ्यासी बीजे केले, तसेच स्वामी देवकी तळ्याकडे गेले. डावेने श्रीचरणे शिळेवरी उदक घातले, डाव्या श्रीचरणाने स्वामींनी शिळेवर उदक घातले. श्रीकरीचे पाणी पात्र घातले. श्रीकरामध्ये हातामध्ये जी भिक्षा होती, भिक्षा भोजन, जे काही भिक्षेचं अन्न होतं, ते अन्न तिथं ठेवलं शिळ्या तळावर आणि तिथंच भिक्षेचं भोजन झालेलं आहे. भंडारेकार 16 हात या सावल्याचं धोत्र, 16 हाताचं सावल्याचं धोत्र होते. 16 हाताचा कपडा होता सावल्याचा, म्हणजे रेशमाचा कपडा होता. उत्तरासंगे नेसले होते ते अर्ध फाडले, अर्ध फाडलं स्वामींसाठी त्यांनी आणि स्वामींना बसण्यासाठी आसन रचलं. स्वामी त्या आसनावर उपविष्ट झाले. भंडारेकार पुढा मांडे फुटी घालून बसले असती. स्वामींनी पुढे भंडारकार मांडे फुटी घालून बसलेले आहेत. मांडे फुटी म्हणजे आपण जसं खाली बसतो मांडी घालून तर दोन्ही गुडघे असे समस्त होतात, परंतु मांडे फुटी म्हणजे काय, तर एक गुडघा सरळ आपल्या छातीपाशी आलेला, जणू काही तो खुट्टा आहे त्याप्रमाणे, तर त्याला मांडेफुटी असे बोलतात. तर भंडारकर अशा स्थितीत बसलेले आहेत, एक गुडघा आपल्या छातीपाशी लावून आणि दुसरा हा समस्थळ ठेवून, तर त्याला मांडेफुटी बोलतात. आणि असे मांडेफुटी घालून स्वामींपुढं निळभट्ट भंडारेकार बसलेले आहे. गोसावियासी आरोगण झाली, गुळला झाला. स्वामींना आरोगण झाली, गुळला झाला. भंडारेकारी प्रसाद घेतला. स्वामींनी त्यांच्यासाठी थोडा प्रसाद ठेवला होता, तो प्रसाद भंडारेकारांनी घेतला. मग पोटी मनोरथ करू लागले. मग लगेच मनामध्ये मनोरथ आला, जे माझे गोसावियाचा ठाई काही प्रवेश नव्हेची. साहजिकच आहे, ब्राह्मण आहेत हे, पूजा विधी क्रिया कशी करायची सर्व माहिती आहे. समोर स्वामी आरोगणा करत आहेत आणि अशी तिथं क्रिया प्रवेशन चालू आहे गावातल्या लोकांची, कारण की स्वामी गावातल्या लोकांकडून भिक्षा घेऊन आलेले आहेत. परंतु इथं भंडारेकरांना वाटले की एवढे ज्ञातृत्व जे आहे, म्हणजे एवढं ज्ञानी पात्र आहे, जशी त्यांच्या ठिकाणी प्रतिती बांधली गेली ज्ञातृत्वाची. भंडारेकरांच्या ठिकाणी मागे सांगितले की ज्ञातृत्व, सुहृदत्व आणि हितक्षत्व अशा 3 प्रतित्या बांधल्या गेल्या. त्यापैकी भंडारेकर म्हणतात की एवढे ज्ञानी, एवढे थोर ईश्वर अवतार, आणि यांच्या ठिकाणी माझी क्रिया चांगल्या प्रकारची क्रिया, हे प्रवेशन काहीच होत नाही. मी काहीची घेऊन न निघायची, मी घरून काही घेऊन निघालेलो नाही. ऐसे दुःख करीत बसले, असे दुःख करत बसले. सर्वज्ञ म्हणते स्वामी म्हणतात, भंडारेकार हो मनोरथ करीत असा, तो येथोणी सिद्धीने जेल हो. स्वामींनी लगेच त्यांच्या लक्षात आलं स्वामींच्या, आणि स्वामी लगेच त्यांना सांगितलं, भंडारेकार हो मनोरथ करत असा,
तुम्ही मनोरथ करत आहात आणि तुमचा मनोरथ जो आहे तो आम्ही सिद्धीने येईल, आम्ही तुमचा मनोरथ सिद्धीला नेऊ. भंडारेकारा दर्शना सरिसे ज्ञातृत्व आप्तत्व प्रतिती तिन्ही अवधारिणी. भंडारेकारांना दर्शना सरिसे ज्ञातृत्व आणि आप्तत्व हे सर्व प्रतित्या जे आहे या त्यांना प्राप्त झाल्या. त्यांची निष्ठा तशी बसली स्वामीच्या ठिकाणी की हे माझे हितक्ष आहेत, हे माझे दाता आहेत, हे माझे हितक्ष आहेत, सुहृदत्व आहे. सगळं त्यांच्या प्रतित्या ज्या आहेत त्या स्वामीवर निष्ठाने बसल्या. स्वामींवर त्यांची प्रतिती एवढी प्रगाढ झाली. तिन्ही अवधारिणी सर्वज्ञ म्हणतील. यावर स्वामी म्हणतात, जसं तुम्हाला म्हटलं मी की स्वामींनी भक्ताची स्तुती केली, तर ते हेच भक्त आहेत. आणि स्तुती कशी केली स्वामींनी, तर या एका वाक्यामध्ये स्वामी सांगतात, सर्वज्ञ म्हणतील. स्वामी म्हणतात, भंडारेकार उठो बैसो जाणती तैसे कोणीची नेणती. भंडारेकारांना जेवढं ज्ञान होतं परमेश्वर अवतारापुढं कसं वागावं, कसं बसावं, कसं उठावं, कसं चालावं, कसं बोलावं, हे सर्व व्यवहार कसे करावेत हे जे ज्ञान त्यांना होतं, त्याप्रमाणे कोणीची नेणती ते कोणालाच ज्ञान नव्हतं. स्वयं स्वामींनी पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या स्वतःच्या मुखारविंदातून ही स्तुती या भक्ताची केलेली आहे. एवढा थोर भाग्यवान असा भक्त या पूर्ण लीळा चरित्रात दुसरा कोणी नाही. ही विशेषता या भक्ताची आहे. या चरित्रातून आपल्याला लक्षात येते. भंडारेकारा 16 वर्ष सन्निधान. पुढं अजून देव त्यांची स्तुती करतात की भंडारेकारांना स्वामींच्या सन्निधानी किती वर्ष सन्निधान होतं, तर स्वामी म्हणतात की भंडारेकारा 16 वर्ष सन्निधान. भंडारेकारांना 16 वर्षाचं सन्निधान लाभलं स्वामींचं. परी पुष्टविभाग कही देखिलाची नाही अंक. स्वामी म्हणतात की 16 वर्ष भंडारेकार आमच्या सन्निधानामध्ये होते. त्यांची कुशलता एवढी जबरदस्त होती की 16 वर्षामध्ये आम्ही त्यांचा पृष्ठभाग कधी देखिलाची नाही. पृष्ठभाग आम्ही कधीही पाहिला नाही. एवढे कुशल, एवढे चतुर असे होते ते. आणि 16 वर्षामध्ये दुसरी एक महत्ता त्यांची सांगतो मी तुम्हाला. त्यांची महत्ता अशी होती दुसरी एक की 16 वर्षामध्ये स्वामींनी त्यांना काहीही निरूपण केलेलं नाही. एवढे स्वतःच ते प्रकांड पंडित होते की स्वामींना त्यांना काही सांगायची गरज पडली नाही. सर्व आचार, सर्व विचार त्यांच्या मनामध्ये ठसलेले होते. स्वामींचं दर्शन झालं आणि सर्व काही त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. एवढी महती त्या भक्ताची होती की स्वामींनी निरूपण न करताही त्यांनी 16 वर्ष सन्निधान स्वामींच्या प्रवृत्तीनुसार केलं. स्वामींची प्रवृत्ती कधीही भंग होऊ दिली नाही. आपल्याला पुढच्या चरित्रामध्ये बरेच ठिकाणी दिसेल. भट्टोबास, महादाईसा, उमाईसा, रामदेव, बरेच काही भक्त सन्निधानामध्ये होते. स्वामींची सेवा करायचे, स्वामींजवळ उठायचे, बसायचे, परंतु सर्वांना प्रवृत्ती राखता आली नाही. जशी भंडारेकरांनी 16 वर्ष प्रवृत्ती राखली, एकही निरूपणाचा शब्दाची आवश्यकता भासली नाही, तसं पूर्ण चरित्रात पुन्हा कधीही घडलेलं नाही. असा हा महद थोर भाग्यवान भक्त. अशा या भक्ताची आज आपण लीळा ऐकलेली आहे. खरंच अशा भक्ताची लीळा ऐकल्यानंतरही मन जे आहे ते खरंच शांत होऊन जातं. तर अशा भक्ताचं लीळेचं श्रवण आपण पुढेही करणार आहोत. त्यासाठी दररोज तुम्ही चरित्र ऐका. मी दररोज तुमच्यासाठी एक चरित्र अपलोड करत राहील, एक व्हिडिओ अपलोड करत राहील. आणि आजचा जो आपला चरित्राचा भाग होता तो इथे संपलेला आहे. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही बिमारी लवकरात लवकर जाऊ अशी देवालाही प्रार्थना करा. आपतिष्ट सर्वजण घरी राहा. कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका. आपले सर्व जे कोरोना सैनिक आहेत, त्याला आपण डॉक्टर म्हणू शकतो, पोलीस म्हणू शकतो, हे फार जिकरीने काम करत आहेत.
तरी त्यांना साथ द्या. बाहेर निघालात, त्यांनी काही जर आपल्याला आदेश दिलेत, काही सूचना दिल्यात, तर त्याचं पालन करा. त्यांना विरोधात काहीही शब्द बोलू नका, उद्धटपणे त्यांच्याशी वागू नका, हुज्जत घालू नका, कारण तेही आपल्या जीवाच्या भल्यासाठीच सांगतायत. आपण सुरक्षित राहावं म्हणूनच ते त्यांची ड्युटी आहे आणि म्हणून ते आपल्याला सांगतात घरी राहा. तर या सर्वांचं आपण पालन करूयात. कोणालाही आपल्याकडून त्रास होता कामा नये याची आपण दक्षता घेऊयात. होस तर आपण या कोरोना सैनिकांचं जर आपण काही मदत करू शकलो तर ती मदतही आपण केली पाहिजे, कारण ते आपल्यासाठीच झटत आहेत. ज्याच्या प्रमाणे ज्याला जशी मदत करता येईल तशी तुम्ही करू शकता. जास्त काही तुम्हाला सांगावं लागणार नाही, तुम्ही सर्व जाणते आहात. तरी आजचा आपला हा भाग संपलेला आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. दंडवत हो.